केंद्र सरकारकडून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या NMMS परीक्षेमध्ये मास कॉपी झाल्याचा आरोप होतोय। लोहारा इथल्या वसंतदादा पाटील विद्यालयातील परीक्षा केंद्रावर मास कॉपी झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केलाय। एकाच परीक्षा केंद्रावरती परीक्षा दिलेल्या 271 पैकी 115 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक तसंच अनेक विद्यार्थ्यांना समान गुण मिळाले आहेत। परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची मागणी तसंच चौकशी करून ज्यांच्या सहकार्याने कॉपी झाली त्यांच्यावरही कारवाईची मागणी केली जाते। NMMS या परीक्षेसंदर्भातला जो काही गैरव्यवहार झाला, कॉपी झाली, नेमकं काय घडलंय, काय तुमचा आरोप आहे आणि काय मागणी? म्हणजे 215 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यातील 125 विद्यार्थी हे फक्त एका केंद्रावरचे आहेत। याच्यामध्ये आम्ही ती यादी पाहिली असता असं आमच्या लक्षात आलं की बहुतांशी विद्यार्थ्याला याच्यामध्ये समान गुण मिळालेले आहेत। म्हणून आमचा संशय बळावतोय की इथं सामूहिक कॉपी झालेली आहे आणि त्या केंद्राची पुनर्परीक्षा घेऊन जे खऱ्या अर्थानं या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत त्या शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।